नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून किंक्रांतीबद्दल थोडक्यात संपूर्ण माहिती सविस्तर सांगणार आहे. लक्षात ठेवा, तर ती सर्वांनी ऐकावी. तर चला भक्तांनो, चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. किंक्रांत म्हणजे काय? मकर संक्रांतीनंतर येणारा एक महत्त्वाचा पण कमी बोलला जाणारा दिवस म्हणजे किंक्रांत. ठीक आहे. तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि दक्षिण भारतातील अनेक भागात हा दिवस खरीदीने किंक्रांती किंवा किंक्रांत दिवस म्हणून ओळखला जातो. तसेच किंक्रांत हा अशुभ दिवस मानला जातो भक्तांनो. तर या दिवशी नवीन शुभ किंवा मंगल कार्य करणे टाळले जाते. लोकपरंपरा, पंचांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस कर्मशुद्धी, दानधर्म आणि संयमासाठी योग्य मानला जातो भक्तांनो. तर किंक्रांत कधी येते भक्तांनो? मकर संक्रांतीनंतर पहिला दिवस मकर संक्रांत असतो, लक्षात ठेवा. तर दुसरा दिवस किंक्रांत. काही ठिकाणी भोगी किंक्रांत विभागली जाते, लक्षात ठेवा. भोगी ही किंक्रांतामध्ये विभागली जाते. तिसरा दिवस असतो तो म्हणजे किंक्रांत. ठीक आहे. तर महाराष्ट्रात प्रामुख्याने मकर संक्रांतीचा तिसरा दिवस किंक्रांत म्हणून ओळखला जातो भक्तांनो. किंक्रांतीला करीदिन का म्हणतात? तर करी म्हणजे करायला नको असे काम. करीदिन म्हणजे ज्या दिवशी काही गोष्टी करू नयेत असा दिवस भक्तांनो. या दिवशी भक्तांनो शुभारंभ, नवीन व्यवसाय, लग्न, गृहप्रवेश, मुंडन, नामकरण, नवीन कपडे खरेदी, नवीन वाहन खरेदी अशा गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या नाहीत भक्तांनो. या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. तर किंक्रांत अशुभ का मानली जाते भक्तांनो? नीट ऐका. या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तर किंक्रांत अशुभ का मानली जाते भक्तांनो? ज्योतिषशास्त्रीय कारण काय आहे त्याचं? पंचांगानुसार या दिवशी भक्तांनो ग्रहस्थिती अस्थिर असते. सूर्य संक्रमणानंतर ऊर्जा स्थिती झालेली नसते भक्तांनो. नकारात्मक कंपन जास्त सक्रिय असतात. पौराणिक कारण याचं काय आहे भक्तांनो? लोककथेनुसार असं म्हटलं जातं की या दिवशी दैवी शक्ती विश्रांती घेत असतात भक्तांनो, आराम घेत असतात. राक्षसी किंवा नकारात्मक शक्ती अधिक प्रभावी असतात या दिवशी, किंक्रांतीच्या दिवशी. त्यामुळे मंगल कार्य आपल्याला करायचं नाही त्या दिवशी, लक्षात ठेवा. टाळायचं आहे असं मानलं जातं. किंक्रांत आणि पापसंचयाची समजूत काय आहे? तर जुने लोक सांगतात भक्तांनो, आपल्या घरातील आपले पुरातन जुने लोक काय सांगतात? किंक्रांतीच्या दिवशी केलेले चुकीचे कर्म दुप्पट फळ देते. भक्तांनो, जुने लोक काय सांगतात? किंक्रांतीच्या दिवशी केलेले चुकीचे कर्म दुप्पट फळ देत असते. म्हणून खोटे बोलणे या दिवशी तुम्हाला टाळायचं आहे. भांडण तर तुम्हाला करायचंच नाही भक्तांनो. वाईट विचार टाळायचे आहेत. शिवीगाळ, हिंसा टाळायची आहे भक्तांनो. या गोष्टीकडे आपल्याला महत्त्वपूर्ण आणि लक्ष देऊन विचार केला पाहिजे आणि हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टाळल्या पाहिजेत. ठीक आहे. तर किंक्रांतला काय करू नये म्हणजे काय करायचं नाही आपल्याला? तर भक्तांनो टाळायच्या गोष्टी, तर कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत त्या आपण पाहूया. लग्न ठरवायचं नाही कधीच, लग्न ठरवणे टाळायचं आहे. नवीन व्यवसाय कधीच सुद्धा सुरू करायचा नाही. सोने चांदी कधीच खरेदी करायचं नाही. केस कापणे, नखे कापणे, नवीन कपडे प्रथमच घालणे, प्रवास सुरू करणे. काही ठिकाणी तुम्हाला प्रवास सुरू कधीच करायचा नाही, लक्षात ठेवा. गृहप्रवेश, वास्तुपूजन, भांडण, वाद, कोर्ट कचेरी या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला लांबच राहायचं आहे. ठीक आहे. किंक्रांतला काय करायचं आहे? तर करावयाच्या गोष्टी, किंक्रांतला करावयाच्या गोष्टी भक्तांनो लक्षपूर्वक सर्वांनी ऐका आणि या गोष्टीचं तुम्हाला पालन करायचं आहे. तर भक्तांनो, दानधर्म करायचा. गरजू लोकांना अन्न तुम्हाला द्यायचं आहे भक्तांनो. गाय, कुत्रा, पक्ष्यांना अन्न तुम्हाला द्यायचं आहे. देवपूजा करायची आहे शांत स्वरूपात, शांत बसून, किटकिट करायची नाही. शांत नामस्मरण करावे भक्तांनो. उपवास आणि सात्विक आहार घ्यावा. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, किंक्रांत आणि दानधर्म या दिवशी केलेले दान पापक्षालन करते. या दिवशी केलेले दान पापक्षालन करत असते भक्तांनो. ग्रहदोष कमी करतो, मनाला शांती देत असते.
तर दानासाठी उत्तम वस्तू काय आहे, तुम्हाला कोणत्या वस्तू दान करायच्या आहेत? तिळगुळ, धान्य, उबदार कपडे, अन्न, पैसे गरजूंसाठी द्यायचे आहेत. लक्षात ठेवा, या गोष्टी आपल्याला दान करायच्या आहेत. तर स्त्रियांसाठी किंक्रांतीचे महत्त्व काय आहे? तर बघताना स्त्रिया या दिवशी घर स्वच्छ ठेवतात, वाद टाळतात, जड कामे करणे टाळतात, शांत राहण्याचा प्रयत्न करायचा या दिवशी, ह्या सुद्धा महिला टाळत असतात भक्तांनो, भगिनींनो. तर भक्तांनो, काही ठिकाणी सासरी किंवा माहेरी जाणे टाळले जाते, नवीन दागिने घालणे टाळले जाते. भक्तांनो, या गोष्टीकडे महिला वर्गांनी, भगिनींनो, बहिणींनो, माझ्या या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तर ग्रामीण भागातील किंक्रांत परंपरा कशा पद्धतीची असते आपल्या गावामध्ये? तर शेतकाम टाळले जाते, नांगरणी केली जात नाही या दिवशी, बैलांना विश्रांती दिली जाते, घरात शांतता पाळली जाते भक्तांनो. तर भक्तांनो, किंक्रांत आणि भोगी याचा संबंध काय आहे? भोगी, किंक्रांत आणि भोगी याचा संबंध काय आहे भक्तांनो? तर भक्तांनो, भोगी त्यागाचा दिवस आहे, किंक्रांत संयमाचा दिवस आहे. म्हणजे किंक्रांतीला तुम्हाला संयम करायचा आहे, लक्षात ठेवा भक्तांनो. तर भोगीला जुने वस्त्र लाकूड जाळतात, किंक्रांतीला जुने विचार, वाईट सवयी सोडण्याची संकल्पना आहे. या दोन म्हणजे किंक्रांत आणि भोगी यातील संबंध सगळ्यांनी ओळखून घ्यावा, याचा अभ्यास तुम्ही करावा. लक्षात ठेवा, किंक्रांत आणि मानसिक शुद्धी कशी असते? तर हा दिवस भक्तांनो, किंक्रांत हा दिवस आत्मपरीक्षणासाठी योग्य ठरला जातो, मन शांत ठेवण्यासाठी उत्तम आहे, नकारात्मकता सोडवण्यासाठी योग्य आहे भक्तांनो. म्हणून या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्षपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. आधुनिक काळात किंक्रांतीचे महत्त्व काय होते? आजही अनेक कुटुंबे शुभ कार्य टाळत असतात, या दिवशी पंचांग पाहून निर्णय घेत असतात भक्तांनो, परंपरेला मान देतात, आपल्या हिंदू धर्मातील परंपरेला मान देत असतात भक्तांनो. ठीक आहे. तर किंक्रांत आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे? सूर्य संक्रमणानंतर शरीराला भक्तांनो तापमानाशी जुळवून घ्यावे लागते, मानसिक थकवा जाणवतो, म्हणून विश्रांतीचा दिवस योग्य आहे हा किंक्रांत दिवस. लक्षात ठेवा. किंक्रांताबद्दल गैरसमज भक्तांनो काय आहेत? तर गैरसमजाबद्दल आपण थोडीफार जाणून घेऊया. पूर्ण दिवस अशुभ असतो, चुकीचे हा गैरसमज आहे. फक्त शुभारंभ टाळायचा, दैनंदिन काम चालते चांगले. लक्षात ठेवा. देवपूजा करायची नाही ही चुकीची आहे, साधी पूजा करता येते भक्तांनो. तर किंक्रांत एक संदेश आहे भक्तांनो. ठीक आहे. सतत धावण्याऐवजी थांबून विचार करण्याचा दिवस म्हणजे किंक्रांत असतो. याचा निष्कर्ष भक्तांनो, याचा निष्कर्ष काय आहे? किंक्रांत हा भीतीचा नाही पण सावधगिरीचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला शिकवतो संयम, दान, शांती, आत्मचिंतन आपल्याला शिकवतो भक्तांनो. जर भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटत असेल, हा तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल, तर चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा भक्तांनो, आणि एक लाईक आणि एक कमेंट तुम्हाला नक्की करायचे आहे भक्तांनो. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो, आणि तुम्हा सर्वांचे मनापासून मी आभारी मानतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर भक्तांनो तुम्हाला कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं, ओम महालक्ष्मी येन नमः, ओम बाळूमामा येन नमः, हे तुम्हाला स्पष्टपणे नक्की लिहायचं आहे. ठीक आहे. तर चला, चांग भलं, चांग भलं, चांग भलं. श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं.